श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। मायोद्भवाचं लक्षण पंचभूतांचं लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे, हे महत्वाचं वाक्य आहे। हे शब्द महत्वाचे आहेत, आधीचेही महत्वाचे आहेत, पण त्यात असं असतं पहा, परमार्थामध्ये ना कुठलंही चिंतन करताना दोन भाग करावेत नेहमी, असं मला वाटतं। एक मुख्य भाग काय असतो, मुख्य तत्व काय असतं, मुख्य सार काय असतं तेवढं समजावून घ्यावं। काय सुरुवातीपासून बाराखडीपासून करायचं म्हटल्यानंतर आहे का देहाचा भरवसा ती बाराखडी पूर्ण होईल याचा? अवकड सुरू केलं, एबीसीडी सुरू केली, अरे एबीसीडी पासून झेड पर्यंत जायला तुला खात्री आहे का, शाश्वती आहे का तुझी एबीसीडी पूर्ण होईल म्हणून? ज्यांना शक्य आहे, ज्यांनी लवकर परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये साधनेमध्ये सत्कार्यामध्ये सत्कर्मामध्ये प्रवेश केला असेल त्यांनी आयुष्याचा भरवसा लक्षात ठेवून श्री गणेशा करायला हरकत नाही, सगळं शिकायला बघायला। अरे बाबा सुरुवातीला सार लक्षात घे, त्याप्रमाणे कृती करायला लाग, आपोआप तुला बाकीचं कळेल ना। तुला ते कळण्यासाठी काही कुठं जायची गरज नाही आहे। इथे मायोद्भवाचं लक्षण आहे। आता मायोद्भव, अरे तू केवढा मोठा शब्द आहे होतो, आम्हाला काय मायोद्भव म्हणजे काय कळणार बुवा? नको कळू दे, सोडून दे, कळेल तुला। मायोद्भव, मायेचा उद्भव, माया कुठून जन्माला येते, माया कशी जन्माला येते, माया म्हणजे काय, मायेचा उद्भव कुठून आहे, मायेचा जन्म कुठे आहे, मायेचा नाश समूळ शेवट कुठे आहे, हे तुला कळेल। मग मायोद्भवाचं लक्षण आहे पंचभूत काय आहे, ती तुला पंचभूतांचा अभ्यास करायचा आहे का? त्यात वेळ तुला आहे का तेवढा वेळ द्यायला? तुझ्याकडे असेल तर जरूर दे, माझं काही म्हणणं नाही। कशाला त्याच्यामध्ये पडतो? पंचभूतांचं लक्षण ठीक आहे, समर्थाने सांगितलं, अभ्यास केला, चिंतन केलं, तेवढ्यापुरतं समजावून विषय घेतला। अध्यात्मापुरता आपण प्रपंचामध्ये करतोच की रे, चला आजची घडी उद्या, आज ढकललंय ना, आजचा दिवस ढकलगाडी आहे। जीवन हे ढकलगाडी आहे, प्रपंच हा ढकलगाडी आहे। ते गॅस सिलेंडर सारखी अवस्था आहे, गॅस कधी संपेल काय गॅस कळतो का? चहा ठेवलेला असतो गॅसवर आणि गॅस संपून जातो, काय कळतं? संपला गॅस, गेला, कुठे गेला? जाणाराही माहिती होतं ना, आधी शहाणं व्हायचं होतं की नाही? आता गॅस गेला, तो गॅस आणून लावून जोडेपर्यंत, मग गॅस आणल्यानंतर जोडल्यानंतर मग चहा, ते गॅस भरलेला आहे तोपर्यंत तुझ्या लक्षात राहू दे की हा कधीतरी संपणार आहे। गॅस भरलेला आहे, आत्ता माहीत नाहीये भरलेला आहे का, अर्धा झाला आहे का, किती संपलाय आणि किती शिल्लक आहे माहिती आहे का? या शरीराची, या देहाची अवस्था ही गॅस सिलेंडर सारखीच आहे, कधी संपेल सांगता येत नाही, दुसरा भरून ठेवायची व्यवस्था नाही। आहे का व्यवस्था? नाही। काय नाही हो, चुकून जन्माला आलंय, माहित नाही जन्माला येणार होता ते। समर्थ म्हणाले मायोद्भवाचं लक्षण पंचभूतांचं लक्षण अभ्यास कर, पण सगळ्यात महत्वाचं काय कर, करता कोण हे लक्षण बोलिले असे। करता कोण आहे?
करता एक देव, तेणे केले सर्व, यदर्थी संदेह धरू नको, करता एक देव. करता एक देव, तेणे केले सर्व, यदर्थी संदेह धरू नकोस. झाली संध्या, संदेह माझा गेला. आणि काय झालं? झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. म्हणून समर्थ म्हणाले, कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे. त्या कर्त्याचं लक्षण काय असतं ते पाहूया, त्याचं चिंतन करूया. आणि तेच चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.